गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण छान असणार आहात. तर आज मी खूप हॅपी आहे कारण की ना आज मी म्हणजे आम्ही तिघे जर सोडायला जाणार पिकअप करणार आहोत. पहिल्यांदा एक बेस्ट इंडिया इज द बेस्ट डान्सर त्यांना आज तुम्हाला आज मी भेट करून देणार आहे. आणि आता ते आपल्याला थोड्या वेळातच दिसतील ते कोण आहेत आणि मी खूप उत्सुकता आहे की मी त्यांना भेटणार आहे. याच्या आधी मी त्यांच्याकडे डान्स सुद्धा शिकले आहे, पण यावेळेस मी तुम्हाला सुद्धा त्यांना दाखवणार आहे. आणि आज आपण त्यांना पिकअप करून रेल्वे स्टेशनवर सोडणार आहोत. तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा अँड लाईक टू सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय. नमस्ते, आम्हाला आनंद आहे. विषय आहे का? येस. तर आदित्य पप्पा नेहा सगळे भेटलेले आहेत दीपक सरांना आणि आज दीपक सरांना सोडण्याची जबाबदारी दीपक पप्पांनी घेतली. थँक्यू सो मच. जिंदगी मस्त जे जगतो मी स्वप्न जगतो मी सध्या असं ना. स्वप्नाची पहिली जिंदगी होती. माझे स्वप्न खूप असे फार छोटे होते. ते स्वप्न पूर्ण नंतर जगतो हे स्वप्नाच्या नंतरची जिंदगी. ज्याचा अर्थ असा की जेव्हा काय बोलणं नसेल तर तुम्ही त्यांना तेव्हा सपोर्ट करा. काय बनलेच नाही. कसलं बोलत नाही बरोबर आहे. ते पण त्या ठिकाणी बरोबर आहे. जर ते तसं केले नसते तर आपल्याला ते उल्हास आला नसता, उत्साह आला नसता. बरोबर आहे. ते एक आपल्यासाठी गुरु एक आहे त्या. बरं मी असं चांगल्या पद्धतीने घ्यायचं लोकांना. बरोबर, वाईट पद्धतीने काही घ्यायचं नाही. बरोबर, माझं मत असं तेच यशाची खरी गुरु किल्ली. हा तेच खरे. कुठल्या परिस्थितीत काय घेतोय. हा आपल्या वाईट बोलू द्या, चांगली गोष्ट आहे. ते आपल्या माझ्या नजरेत ते गुरु आहेत. बरोबर, त्याच्यावर फक्त आपण वर्क करायचं, चांगल्या पद्धतीने घ्यायचं. नाही तर नाही, चांगलं पाहिजे तसं लाईफ अडचण पाहिजे. जिंदगीचं महत्व आहे. अडचण पाहिजेच. सगळं आहे ते भेटलंच काय गदर नसते. आम्ही कंटिन्यू 15 ते 20 मिनिटं गप्पा मारत होतो आणि सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे मोटिवेट केलं. थँक्यू सर.